मित्रांनो, आज 19 ऑगस्ट आहे आणि कालच हवामान खात्याने आपल्याला अतिवृष्टीचा इशारा दिला होता। म्हणजे 19 तारखेला अतिवृष्टी होणार आहे। तर आज पावसाने सकाळपासूनच खूप थैमान घातलेला आहे। म्हणजे मुंबई असेल, मुंबईच्या आसपासची जी शहरं आहेत ती पूर्णपणे पाण्याने भरलेली आहेत। वाहतूक विस्कळीत झालेली आहे, रेल्वे सेवा बंद झालेली आहे। त्यानंतर बघितलं तर जागोजागी पाणी साठल्यामुळे आपल्याला चालायला सुद्धा काही ठिकाणी अवघड झालेलं आहे। तर आम्ही बदलापूरला राहतो। आता बदलापूर शहरामध्ये जी काय स्थिती आहे, बदलापूरच्या नदीला उल्हास नदीला खूप पाणी आलेलं आहे। त्यानंतर बदलापूर शहरात सुद्धा रस्ते तुंबलेले आहेत। आजूबाजूला काय परिस्थिती आहे ती सगळी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता मी घरातून बाहेर पडतो। घरातून बाहेर पडल्यानंतर जे काही दृश्य आहे, जे कॅमेरा समोर येईल, आपल्याकडे DJI Action 3 कॅमेरा आहे, तुम्ही बघू शकता। आणि या कॅमेऱ्यामध्ये हा कॅमेरा वॉटरप्रूफ आहे, त्याच्यामुळे आज जे बाहेरचं शूट आहे वॉटरप्रूफ असल्यामुळे जे पावसातलं काय शूट आहे ते याच्यामध्ये करणार आहोत आणि बघूया, याची पण टेस्टिंग करणार आहोत कसं शूट होतंय बाहेरचं। त्यानंतर जे काही आपल्याला धोकादायक आहे जिथे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग बघूया। आता मी एरंजाड येथील गणेश घाट म्हणजेच उल्हास नदीला लागून असणारा हा परिसर या ठिकाणी उभा आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्या मागे ही उल्हास नदी आहे आणि हिला पाणी किती आलंय ते बघू शकता। गणेश घाट येथील नदीच्या पाण्याची स्थिती पाहून झाल्यानंतर मग मी गेलो उल्हास नदीवर असणाऱ्या वालेवली गावाच्या पुलावर। वालेवलीच्या पुलावरून नदीचं स्वरूप असं काही पाहायला मिळालं। इथलं दृश्य पाहिल्यानंतर मी गेलो शनीनगर येथील नाल्याजवळ आणि नाल्यावरील हा तात्पुरता बांधलेला पूल माझ्या डोळ्यासमोर वाहून गेला। इथलं दृश्य पाहून झाल्यानंतर मग मी गेलो बदलापूर ईस्ट वेस्टला जोडणाऱ्या उड्डाण पुलाजवळ। उड्डाण पुलाजवळील हा नाला असा काही खळखळून वाहत होता। इथून पुढे मग मी बदलापूर ईस्टला असणाऱ्या स्वर्गीय मोहन शेठ राऊत या चौकात गेलो। या चौकातील मॅट्रिक्स हॉस्पिटल समोर असणाऱ्या या रस्त्याला जणू काही तलावाचं स्वरूप प्राप्त झालं होतं। रस्ता बंद असल्याचं समजताच लगेचच मी तिथून U-टर्न मारला आणि मग मी बदलापूर पश्चिमेला असलेल्या रेल्वे स्टेशनकडे यायला निघालो। बदलापूर रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर असं समजलं की बदलापूरवरून फक्त ठाण्यापर्यंतच ट्रेन जात होत्या आणि तिथून पुन्हा रिटर्न होत होत्या। त्यामुळे सकाळी गेलेले प्रवासी तिथूनच रिटर्न होत होते आणि नंतर जाणारे लोक फक्त ज्यांना इमर्जन्सी आहे तेच जाताना दिसत होते। रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षा दिसत होत्या, पण रिक्षावाल्यांना आज रोजच्या सारखे प्रवासी नव्हते, कारण ज्यांना घरीच समजलं होतं ते काही बाहेर पडले नव्हते आणि जे गेले होते तेच फक्त रिटर्न येत होते। बदलापूर स्टेशनवरील ही स्थिती पाहून झाल्यानंतर मग मी पुन्हा बदलापूर गावाकडे जाणाऱ्या उल्हास नदीवरील पुलाकडे जायला निघालो। दुपारी 12 वाजेपर्यंत
या भागात भरपूर असं पाणी साठलं होतं. नंतर पाऊस कमी झाल्यामुळे ते पाणी सर्व निघून गेलं. आता मी इथे बदलापूर गावाकडे जाणाऱ्या तसेच सोनिवली गावाकडे जाणाऱ्या या उल्हास नदीवरील नवीन पुलावर उभा आहे आणि आता पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला आहे. बघू शकता नदीचं पाणी सुद्धा कमी झालेलं आहे. आता बघूया आपण नदीला किती पाणी येते. इकडे मागे इकडनं ही कर्जतकडून येणारी उल्हास नदी आहे. त्यानंतर इकडे बघितलं तर हा रस्ता बदलापूर स्टेशनकडे जातो आणि हा रस्ता इकडे बदलापूर गाव तसेच सोनिवली गावाकडे जातो. आता आपण बघूया बदलापूर उल्हास नदीला किती पाणी आहे ते. पाऊस थांबल्यामुळे पाणी बऱ्यापैकी ओसरलेलं दिसतंय. तरीसुद्धा पाऊस असंच चालू राहिला तर पूर होण्याची शक्यता आहे.
मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जी काही अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीचे अपडेट घेतले. आपण बदलापूर शहरामध्ये कुठे कुठे पाणी साठलं त्याची माहिती घेतली. त्यानंतर आपण उल्हास नदीवर आलो आणि उल्हास नदीवरील पण हे चित्र तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं गेलं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि आजचा हा व्हिडिओ आपण इथेच एंड करत आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.